नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पार्थ आंघोळ करून बाहेर आलेला असतो तेव्हा तो आपले केस पुसत असतो. त्याच्या केसाचं पाणी काव्याच्या चेहऱ्यावरती पडतं तेव्हा काव्या न ओरडता गोड स्माईल देते. काव्याच्या चेहऱ्यावर गुलाल लागलेलं असतं ते ती पुसत असते आणि पार्थ तिची मदत करतो. काव्या पार्थला म्हणते की तुम्ही काय केलं देशमुख? गुलाल पुसायचा होता, तुम्ही अख्ख्या भांगेवर पसरून ठेवले. यावर पार्थ म्हणतो की तोच तर प्लॅन होता. पार्थ जायला निघतो त्यावर काव्या म्हणते की लाईन क्रॉस होते असं वाटत नाही का देशमुख? पार्थ थांबून काही न बोलता आपले केस पुसायला लागतो. तेव्हा काव्या म्हणते की अहो एक मिनिट, काय आहे ते केसात गुलाल सगळं तसंच आहे, काय केस धुतली तुम्ही? पार्थ म्हणतो की दिसतंय. काव्या म्हणते की म्हणजे काय? आता माझ्या समोर मान खाली घालायला लागली ना तुम्हाला, तेव्हा दिसलं. बाय द वे पहिल्या तिसाव्या मधले आर्किटेक्ट ना तुम्ही, साधे केस धुता येत नाही तुम्हाला? कशाला एवढे ओले केले? माझ्यावर ठिंबक सिंचन करायला? केस धुता येत नाही, केस पुसता येत नाही, काय चाललंय? पार्थ म्हणतो की पुसून देता का, आणि टॉवेल पुढे करतो. काव्या पार्थला इशारा करूनच बसायला सांगते आणि त्याचे केस पुसते. पार्थला खूप छान वाटतं. तेव्हा तिथे मानिनी येते. काव्याचे लक्ष मानिनीकडे जातं. पार्थ हे बघतो आणि बोलतो आई ये ना. पार्थ मानिनीला म्हणतो की अगं ते गुलाल पडलं होतं ना केसामध्ये, काव्या पुसून देत होत्या. मानिनी रागानेच काव्याला पाहते. पार्थ म्हणतो की आई तुला काय हवं आहे का? काव्याला जरा दुधाचा वास येतो. मानिनी म्हणते की कॉफी करत होते ना, दूध उतू गेलं असेल, गॅस पण खराब झाला असेल. काव्या जायला निघते तेव्हा पार्थ म्हणतो की मी जातो. काव्या मानिनीला म्हणते की तुमचा मुलगा आहे ना, एक नंबरचा नमुना आहे, नमुना. पण बरं झालं तुम्ही आला, मी येणारच होते हे दागिने द्यायला. किती छान दागिने आहे तुमचे, मजा आली मला या दागिन्याने रेडी होऊन. घरात ठेवत नाही ना तुम्ही हे दागिने, बँकेत ठेवतात, तेच बरं आहे. तुम्हाला सांगू, माझ्या रूम मध्ये एवढे महागडे दागिने आहेत, याच विचाराने मला झोप लागणार नाही. काव्या एक एक दागिना काढत असते तेव्हा ती मंगळसूत्र काढायला जाते. मानिनी रागानेच म्हणते की, तेव्हा काव्याला काही समजत नाही. तेव्हा ती विचारते की काय बोलताय तुम्ही, मला समजलं नाही. मानिनी म्हणते की समजावते ना, मी मुद्द्यालाच हात घालते. मला कळलंय लग्नाआधी तुझं अफेअर होतंय. हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो. मानिनी म्हणते की आणि ते लग्नानंतरही सुरू आहे. हे जे काही मला कळलं आहे, माझ्या कानावर आले आहे, बरोबर आहे ना काव्या? तुझं लग्न कसं झालं, कसल्या परिस्थितीत आलं, हे सगळं उघडत बसणार नाही आहे. कारण तो दिवस आपल्या सगळ्यांसाठी एक भीष्म दिवस होता. हे सगळं वसुताईने घडून आणलं हे जेव्हा आपल्याला कळलं, पुन्हा एकदा आपण त्या सगळ्या आठवणीत गेलो, रडलो. सगळ्यांना वाईट वाटलं. एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं होतं. त्या दिवसांनी तुम्हा सगळ्यांची आयुष्य बदलली, तुमची स्वप्न जळून गेली, कोणाचं प्रेम विझून गेलं. हे सगळं मला मान्य आहे. मान्य काही इतके दिवस मान्य करतेच आहे मी, नाही करत आहे. वैरावर येऊ नये अशी वेळ तुम्हा दोघीवर आली. तुम्ही दोघींनी सगळं सहन केलं, हे मला मान्यच आहे. आणि पदोपदी यासाठी मी तुमचं कौतुकही करते, आजही करीन. पण हे जे घडलं आहे, हे तुमच्या दोघींच्या बाबतीत नाही घडलं काव्या, हे माझ्या मुलाच्या बाबतीतही घडलं. त्यांची झळ माझ्या मुलांनाही बसली. जीवाच्या बाबतीत कदाचित त्याच्यावर झालेल्या बळजबरीपेक्षाही त्याने घेतलेल्या निर्णयाच्या जास्त आत असेल. पण पार्थचं काय काव्य? जशी तुझ्यावर बळजबरी झाली तशी पार्थवर सुद्धा झाली होती. पण आपल्याकडे ना, मुलीवर जी झालेली सक्ती असते ना, त्याला जास्त महत्व मिळतं. कारण कदाचित मुलं बोलून दाखवत नाही, मनातलं काहीच बोलत नाही, त्यांना रडता येत नाही. त्याने कसे काढले असेल हे दिवस? तू इतकी आदळआपट करायची, रागराग करायची या सगळ्याच्या घराचा, इथल्या माणसाचा. पार्थने असं काहीच केलं नाही ग. पण स्वप्नाची मोडतर तर त्याच्याही झालीच ना. त्याने काय केलं असेल, कसे काढले असेल त्याने ते दिवस? काव्याला मागचे दिवस आठवते की पार्थ बरोबर कशी वागली. मानिनी म्हणते की तरीही माझा मुलगा उभा राहिला, त्याने हिंमत दाखवली. त्याच्या पायाखाली जे काठे आले होते, अक्षरशः त्याने जमिनीवर खोलवर रुतले. कारण त्याला माहिती होतं की त्याच काठ्यामधून फुलं उगवण्याची हिंमत त्याच्यात आहे. तुझा राग, तुझे टोमणे, तुझं चिडणं, तुझं रुसणं, तुझं फुगणं, हे सगळं अक्षरशः फुलासारखं झेललं आहे पार्थने. हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. मानिनी काव्याला विचारते की खोटं बोलते तर सांग. काव्या रडूनच म्हणते की मी कुठे असे म्हणाले?
मानिनी रडूनच म्हणते की तू नाहीच म्हणू शकणार, कारण तुला माहिती आहे पार्थने खरंच हे सगळं केलंय. तुला न दुखवता, तुला न पडू देता वेळोवेळी तुला सांभाळलं आहे. तुझ्यासाठी मैत्रीचा हात पुढे केला, तुझी साथ देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं त्याने केलं आहे ना. आणि या सगळ्यासाठी मला खरंच माझ्या मुलाचा अभिमान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्थने कधी तुलना केली नाही त्याच्या भूतकाळाशी, कारण त्याचा भूतकाळ नंदिनीच्या रूपाने सतत घरात होता. नंदिनी सतत डोळ्यासमोर उभी होती, पण तरीही त्यांनी मनात सुद्धा कधी तुझी आणि नंदिनीची तुलना केली नाही. या उलट तुझ्या रूपाने परत सुख तुझ्या आयुष्यात येईल या विचाराचा हात त्याने कधी सोडला नाही. बरोबर आहे ना काव्या? मी जे हे सांगते हे बरोबर आहे ना काव्या? काव्या मान हलवते. तेव्हा मानिनी म्हणते की तुला का नाही जमलं? काव्या बोल ना. पारचा भूतकाळ याच घरात होता, पण तुझ्या बाबतीत तर नव्हतं ना. काव्याला मोठा धक्काच लागतो. तेव्हा काव्याला आठवतं की जीवा काव्या एकाच घरात असून एकमेकांसमोर यायचे. मानिनी म्हणते की आहे उत्तर तुझ्याकडे, बोल ना. नसणारच आहे तुझ्याकडे उत्तर, कारण मी म्हणाले ना, भूतकाळ सोडून पुढे जायला खूप मोठं मन लागतं. काव्या पण सॉरी, तुझ्याकडे नाही आहे काव्या. तेव्हा काव्या म्हणते की असं नाही आहे काकू. मानिनी म्हणते मग कसं आहे काव्या? काव्या म्हणते की मी कसं सांगू तुम्हाला? मानिनी म्हणते की जसं आहे तसं सांग बाई आता. आता आपण इथे दोघीच आहोत. थांब. आणि दरवाजा लावून घेते आणि बोलते की आता तरी बोल. हे बघ, एक स्त्री म्हणून तुला विचारते. काव्या, तुझ्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती. लग्नानंतर एक परपुरुषाशी संबंध ठेवताना काव्या ओरडूनच म्हणते की बास, मला बोलायला सांगितलं ना काकू, मला बोलायची संधी तरी द्या. नको नको ते विचार करून आपल्या दोघींच्या मनावरती झरे का उमटवताय? तुम्हाला जे कळलं आहे ते अर्धवट कळलं आहे काकू. आणि अशा या अर्धवट माहितीच्या आधारावर तुम्ही मला फटकाल अशी अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून. या सगळ्या बाबतीत मी तुम्हाला दोषी देणार नाही आहे. ज्या परिस्थितीत माझं लग्न झालं त्या दिवशी माझ्या आईवडिलांना सुद्धा मला येऊन विचारावंसं वाटलं नाही. मला कोणी आवडतं का, माझा भूतकाळ काय, कोणीच नाही विचारलं. अगदी लग्न लागेपर्यंत कोणीही माझ्याशी काही बोललं नाही. मी भोवल्यावर चढेपर्यंत कोणाला माझ्या आवडीचा भूतकाळाचा काहीच प्रश्न नव्हता. तर आता सुद्धा माझा भूतकाळबद्दल काही विचारण्याचा हक्क नाहीये. मानिनी म्हणते की मला आहे, कारण माझ्या मुलाचा आयुष्याचा प्रश्न आहे. काव्या म्हणते की मान्य आहे मला, पण तुमच्या मुलाच्या सुखाची किल्ली अजून तरी माझ्या हातात नाहीये. मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते, आता माझं कुठल्याही मुलावर प्रेम नाहीये. मानिनी म्हणते की नाही आहे. काव्या म्हणते की मी मान्य करते की लग्नाआधी एका मुलाबरोबर माझं अफेअर होतं. मानिनी म्हणते की त्याविषयी माझं काहीच म्हणणं नाहीये, कारण तुला तुझ्या भूतकाळाविषयी न विचारण्याबद्दल मी पण आहे ना. मला माझ्या मुलाचा सुखाचा विचार करायला नको का? काव्या म्हणते की पण पाचची आई होताना तुम्ही एक गोष्ट दाखवून मानिनी काकू, सुनेची बाजू नेहमी तोकडीच वाटते. मानिनी म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? यावर काव्या म्हणते की तुमच्या मुलीने केलं असतं तर. मानिनी म्हणते की कान धरला असता तिचा आणि खडसावून विचारलं असतं तिला. यावर काव्या म्हणते की खडसवा मला, पण काकू अर्धवट माहितीच्या आधारावर माझा कान पकडायला जाल तर तुमच्यावर नाक मुठीत धरायची वेळ येईल, कारण मी काव्य आहे. माझी चूक असेल तर दुसऱ्याने कान पकडण्याच्या अगोदर मी स्वतः कान पकडते. एवढंच नाही तर समोरच्या पायावर नाक घासायलाही कमी करत नाही. पण माझी चूक नसेल तर मी ऐकणार नाही. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.